चारचाकी वाहन व पैसे घेऊन वाहन परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी 2 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 16 जून 2022 ते 12 जून 2024 दरम्यान घडली। या प्रकरणी शीतल नागनाथ कांबळे वय 42 राहणार न्यू बादशाहपेठ अण्णाभाऊ साठे नगर पाथरूड चौक यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून किसन जाधव, नागेश जाधव राहणार माणिकपेठ अक्कलकोट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। अधिक माहिती अशी, फिर्यादी यांच्या ओळखीचे वरील संशयित आरोपी यांच्याबरोबर इनोव्हा कारबाबत व्यवहार झाला। त्या व्यवहारापोटी फिर्यादी यांनी वेळोवेळी फोन पे द्वारे व रोख स्वरूपात चारचाकी गाडीचे एकूण 3,60,000 रुपये सोने गहाण ठेवून व भिशी उचलून पैसे दिले। त्यानंतर कारचा ताबा हा फिर्यादी यांच्याकडे असताना अधूनमधून गाडीची दुरुस्ती आणि कागदपत्रे असे बरेच कामे निघाली। तेव्हा फिर्यादी यांनी वरील संशयित आरोपींना फोनवरून खर्चाबाबत विचारणा केली असता सर्व खर्च देतो असे सांगत कोणतीही रक्कम परत दिली नसून फिर्यादी यांनीच कागदपत्रे व दुरुस्तीपोटी 85,000 रुपये इतका खर्च केला। त्यानंतर फिर्यादी यांनी व्यवहाराची सर्व रक्कम वरील संशयित आरोपींना अदा केली व चारचाकी वाहन नावावर करून देण्यासाठी सतत विचारणा केली असता फिर्यादीस तुम्ही लेडीज आहात, तुमच्या नावावर वाहन करता येत नाही असे सांगितले। तेव्हा फिर्यादी यांनी त्यांचा मुलगा कुणाल याचे आधार कार्ड व पॅन कार्ड पाठवले तरी देखील गाडी नावावर केली नाही। त्यानंतर फिर्यादी यांनी अधिक विचारणा केली असता त्यांनी फिर्यादीस आरटीओ ऑफिस येथे वाहन घेऊन बोलावले व साहेब आले नाहीत असे कारण सांगून पाठवून दिले। त्यानंतर किसन व नागेश जाधव यांनी काहीच हालचाल करत नसल्याचे फिर्यादी त्यांना नोटरी करून द्या असे सांगितल्यावर टाळाटाळ करून नोटरी देखील करून दिली नाही। उलट फिर्यादी यांना शिवीगाळ करून पुन्हा गाडी परत मागितल्यास तुमचे हातपाय तोडतो अशी धमकी दिली। पुढील तपास शिंदे हे करत आहेत। मी शीतल नागनाथ कांबळे राहणार न्यू बादशाहपेठ अण्णाभाऊ साठे नगर सोलापूर। माझी 4 व्हीलर गाडीमध्ये फसवणूक झाल्याबद्दल मी बोलत आहे। मी 4 व्हीलर गाडी अक्कलकोटचे राहणार किसन जाधव व नागेश जाधव यांच्याकडून 2022 रोजी मी घेतली होती आणि 2007ची गाडी असल्यामुळे मला त्यावरती लोन झालं नाही। 6 महिन्यात परतफेड करायची होती। मी 6 महिन्यात त्यांची परतफेड केले। परतफेड केल्यानंतर कसे केलं परतफेड? फोन पे द्वारे थोडे पाठवले, रोख कॅश थोडे दिले। फोन पे द्वारे 1,14,000 पाठवले आणि बाकीचे रोख कॅश त्यांना नेऊन दिले मी। आणि काय थोडे पैसे ते लोक माझ्या घरी येऊन घेऊन गेल्यात। आणि 1.5 वर्ष गाडी माझ्याकडे होती। 1.5 वर्ष इनोवा गाडी होती आणि 1.5 वर्ष माझ्याकडे होती। वारंवार मी त्यांना नावावर करण्यासाठी विचारले असता पहिला माझे कागदपत्र घेऊन गेले की आधार कार्ड, पॅन कार्ड माझं घेऊन गेले। मग 1-2 महिन्यांनी म्हणले की लेडीजच्या नावावर गाडी होत नाही आणि परत माझ्या मुलाचं घेऊन गेले। मुलाचं घेऊन गेल्यावर पण तसंच टाळामटाळ केले। आरटीओला गाडी पण घेऊन गेले आणि मुलाला पण घेऊन गेले, पण तिथं काय साहेब नाही, रजेवर आहेत म्हणून आम्हाला वापस पाठवून दिले। मग मी गाडीसाठी वारंवार विचारत असताना आम्हाला कोर्टापाशी म्हणलं नोटरी तर करून द्यायला पाहिजे आम्हाला गाडी। मग नोटरी करायसाठी कोर्टापाशी पण घेऊन गेले। मग तिथं पण म्हणले की तुम्ही गाडीला खर्च केलेला आहे आणि मालक जास्त पैसे मागत आहे, त्याकरता एक 8-15 दिवस तुम्ही थांबा, मी परत नोटरी करून देतो म्हणले। मग तिथून गाडीचा एसी पूर्णपणे बंद पडला। मग मी सोलापूरमध्ये 2-3 ठिकाणी विचारले असता त्या गाडीचा एसी काय बनला नाही, गाडी एकदम जुनी असल्यामुळं। मग मी परत त्यांना विचारले गाडीचा एसी असा पूर्णपणे बंद पडलेला आहे। मग त्यांनी काय म्हणलं ठीक आहे मी बनवून देतो म्हणून डिसेंबरमध्ये माझ्याकडून गाडी घेऊन गेल्यात। मग 2 महिने झाले मी गाडीची विचारणा केली, म्हणले की माझ्या गाडीचं काय झालं, मला गाडी माझी परत द्या। तर मला डायरेक्ट म्हणतात की मी 1,30,000ला गाडी विकली आणि कुठं जायचंय जा, मी गाडी देत नाही। आणि परत मला म्हणतात की तुला आणि तुझ्या मुलांना हातपाय तोडून बडवत कल्याण शेट्टीच्या ऑफिसमध्ये आणून बसवतो, नावाचा नागेश जाधव नाही अशी मला धमकी देतात। आणि सदर बाजार चौकीला कंप्लेंट द्यायला गेले, 15 दिवस मला त्यांनी पळवले। लास्टला CP सरांच्या दबावाखाली परवा दिवशी FIR दाखल झाली, पण FIR दाखल झाली, मला CP सरांनी मदत केली। पण आता मी मीडियाच्या माध्यमातून एकच विनंती करते की लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल त्यांना अटक झाली पाहिजे आणि योग्य ते मला न्याय भेटला पाहिजे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।